हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आज आहे संक्रांत 14 जानेवारी आणि आमच्याकडे आज हळदी कुंकू चालू आहे। म्हणजे हळदी कुंकू म्हणजे सगळ्यात आधी माझ्या सासरच्या पद्धती खूप वेगळ्या आहेत। तर आम्हाला आता रुक्मिणीकडे म्हणजे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे तिथे जायचं आहे, तिथे वाण द्यायला। तर आता आम्ही तेच करत आहे। घरची देवपूजा झालेली आहे आणि हा आहे अद्विक, माझ्या जाऊबाईचा मुलगा। आणखी आहे खुशी, आहे इकडे, हे बघा, ही आहे खुशी। ही पण माझ्या जाऊबाईचीच मुलगी आहे, पण दुसऱ्या जाऊबाई आहेत त्या समोरच्या। चला आता आपण तिकडे जाऊ। आम्ही स्पेशली संक्रांतीसाठी आणि स्वानंदीच्या लुटीसाठी गावी आलेलो आहोत आणि आज होता संक्रांतीचा दिवस। संक्रांतीच्या दिवशी भरपूर साऱ्या, आता माझ्या माहेरच्या आणि माझ्या सासरच्या भरपूर वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि त्याच पद्धती आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे की संक्रांतीच्या दिवशीच आमच्याकडे हळदी कुंकू केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी लूट केली जाते। तर 2च दिवस तिकडे हळदी कुंकू असतं। तर बघा आता कशा कशा पद्धती आहेत आणि तुम्हाला कशा वाटतात तेही मला तुम्ही कॉमेंट करून नक्की कळवा। तर बघा, आता सुगड्याचं ठेव 5 एक आरे का ते कसं ठेव, एक आरे ठेवून देऊ या कोपऱ्यात। धरा लागतात ते टाकून, हां टाकून धरा लागतात। ठेव एक आरे 5 ठेव। कधी कसं सरक होती मग आम्ही ते हात लावतो असे तिला देलता पण केलं ना गॅस आली। मला कुठं समजते, मी मला जसं सांगितलं असं कर, असं ठेव आणि धरून राहायचं। थांब त्याला शिंदे काय देऊ, घेता कोणाची नाही म्हणते, घेता कोणाची, घेता कोणाची म्हणते तर म्हणा त्याचं नाव मंगेशराव। मंगेशराव आता आम्हाला दे, कसं देऊ, याच्या खालचं कोणचं दे लावतो। आता घेता कोणाची, तुम्हाला घेता कोणाची, घेता कोणाची मला द्या बरं, असंच घ्यायचं, पूर्ण नाही द्यायचं। घेता कोणाची, घेता कोणाची मंगेशराव। 3 झाले, आता 3 2 राहिले ना, 2 बाहेर झाले का, कोणतं राहिलं असं ना, कोणतंच राहिलं असं खाली, कोणतंच राहिलं खिचडी राहिली खाली। आता ते आराम सुद्धा नाही पण कोणत्याच आणा लागत तुम्हाला देस आजी याने वाण टाका, हे वाण टाक इथं वाण टाक आतमध्ये द्या। एकदा माहीत झाली तुम्ही ते माहीत पुन्हा टाक, तिले पुन्हा टाक, दोनदा टाक असं एकदा माहीत होतं की झालं त्याचा पोटात। आणि आता हे आम्हाला पुसला आणि आम्हाला वाण दिली दोघीला। आता काय करू सांगा, आता तुम्हाला हळदी कुंकू लावू बोलला आम्हाला बरं नाही मला बरं घ्या 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 असं करायला। आता पुढच्या अशी तिथं राहिलं तर ध्यान लावून द्यायचं असं हातही तिरपा पडत आहे। आता नाही झाली आम्ही ते झाली मंदिरात पाहिजे ते झाली आता बारीच लागली टाकली इथं टाकलं सगळं टाकली सगळं जुनं झालं करायला जुनं झालं। आता तुम्हाला कोणतं वाण देऊ, आता हे देऊ आम्हाला त्याचं वटीत टाक या घ्यायचं घ्या गेला गेला तुझे घ्या किंवा आता बरं घ्यायचं आपली जायचं आता झालं। चला आता चला खाली, आता हे सगळं घेऊन चला। हे चला सगळं खाली खाली कोण घेऊ आता खाली घ्या हे पण सगळे, हो सगळे घे। हे पाणी दिलं तर देवा दिलं त्याचं 10 किलो
तू बिंदे ना आता बिंदे ना. तर सगळ्यात आधी आमच्याकडे तुळशीला वाण दिलं जातं. तुळशीला वाण दिल्यानंतर घरच्या देवाला दिलं जातं आणि घरच्या देवाला दिल्यानंतर आमच्या गावामध्ये विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, तिथं जावं लागतं, रुक्मिणीला वाण द्यावं लागतं. आणखी पार्वती आहे. आमच्या गावामध्ये खूप मोठं असं नवसाचा गणपती आहे आणि तिथे माता पार्वतीसुद्धा आहे गणपतीसोबतच. तर माता पार्वतीला सुद्धा वाण दिलं जातं. असं 2 ठिकाणी द्यावं लागतं मंदिरामध्ये. आणि संत मुक्ताबाई पण आहेत, तिथे मुक्ताबाईंना सुद्धा वाण दिलं जातं. आणि हे जे व्हिडिओ तुम्हाला दिसत आहे आडवे तिडवे आणि कसे तरी हालत काढलेले, हे एका छोट्या मुलीने काढलेले आहे, माझ्या जाऊबाईच्या मुलीने, म्हणून ते अशा प्रकारे दिसत आहे. आणि माझ्याकडे खरोखर कॉन्टेंटच नव्हता टाकायला त्या दिवसचा, आणि तिने कसे काढलेले आहे मी तेच तुमच्यासमोर सादर करत आहे. कारण की मी तुम्हाला माहिती कशी देऊ, नाही तर कारण कॉन्टेंट म्हणजे व्हिडिओजच नाही आहेत यांच्यात. हे जरी मी दाखवलं आणि व्हॉइस ओव्हर जरी दिला तरी तुमच्यापर्यंत थोडीफार तरी माहिती येईल या भावनेने मी ते व्हिडिओज सगळे काही जोडले आणि तुम्हाला व्हॉइस ओव्हर देऊन सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, माझ्या माहेरी 2 सुगडे पुंजले जातात, म्हणजे 2 असे खापराचे भरणे किंवा तांब्याचे भरणे पुंजले जातात. पण माझ्या सासरी मात्र 5 पुंजले जातात, 5 भरणे तांब्याचे किंवा खापराचे. तर आमच्या तिकडे तसं असते. आणि 5 जणींना 5 द्यायचे. आणि विड्याचे पण 5 वाण असतात, ते सुद्धा 5 बायकांना द्यावे लागतात. आणि नंतर यांना पण दिलं मी, माझ्या मिस्टरांना तिळगुळ दिलं आणि त्यांच्या पाया वगैरे पडली, त्यांना औक्षवण वगैरे केलं. आणि अशी काहीशी मी पूजा मांडली होती, तुम्हाला दाखवते. 5 जे सुगडे आहेत पितळाचे, तांब्याचे, ते माझ्या सासूबाईंचे आहे. हे जे विड्याचे वाणं आहेत आणि जे खापराचे सुगडे आहेत ते माझे आहेत. आणि अशा प्रकारे आम्ही पूजा केली होती. हे बघा, हेच आहे नवसाच्या गणपतीचं मंदिर आणि ही आहे माता पार्वती आणि हे आहेत गणपती. खूप मोठा नवसाचा गणपती आहे आमच्या गावात आणि आमच्या गावाचं नाव आहे हिवरा गणपती. आणि ही आहे संत मुक्ताबाई, यांनासुद्धा आम्ही वाण दिलं आणि तिळगुळ वगैरे देऊन आलो, हळदी कुंकू वगैरे केलं त्यांच्यासोबत. असं म्हणजे घरी 2 स्त्रियांना केलं आणि बाहेर पार्वती माता, रुक्मिणी आणि संत मुक्ताई अशा 5 बायकांना आम्ही हळदी कुंकू केलं. आणि नंतर त्याच दिवशी आमच्याकडे अशी प्रथा आहे की घरोघरी जाऊन प्रत्येकीच्या, सगळ्या स्त्रिया आपल्या घरी पण येतात आणि आपणही त्यांच्याकडे जायचं आणि त्याच दिवसाला हळदी कुंकू आणि वाण देण्यात येते. तर आम्ही तेच सगळ्यात आधी मंदिरं वगैरे फिरलो. आणि मंदिरं फिरताना हा माझ्या जाऊबाईचा मुलगा आहे, जो की आमच्यासोबतच होता आणि त्याला खूप आनंद झाला होता मी गेली तर. मला आंटी करत मस्त माझ्यासोबत फिरत होता आणि खूप छान त्याने व्हिडिओज पण काढले आपले. तर त्याला खूप थँक्यू, कारण माझा व्हिडिओ काढायला कोणीच नव्हतं. तर आता हे सगळं मंदिरातून वगैरे आल्यानंतर आम्ही घरी गेल्यानंतर प्रत्येकी घरी फिरलो आणि सगळे आमच्या भावकीमध्ये वगैरे, आणि तिथे हळदी कुंकू वगैरे केलं. ते तरी मी शूट नाही करू शकली, कारण माझं सुद्धा फर्स्ट टाईम होतं सगळं काही आणि फर्स्ट एक्सपिरियन्स होता. तर मला शिकण्याची खूप आवश्यकता होती. तर जेवढं माझ्याच्याने कलेक्ट झाला व्हिडिओ काढणं, मी तेवढे काढले आणि तुमच्यासमोर सादर केलेले आहेत. आणि नंतर माझ्या हे आहेत जाऊबाई, त्यांनी इतकं छान हे केलेलं होतं सजावट. आणि त्यांनी ती लक्ष्मी माता वगैरे आहे आमची कुळदैवत, त्यांना इतकं छान त्यांनी ओटी वगैरे भरली होती आणि इतकं छान केलं होतं. हे बघू शकता तुम्ही, किती छान केलं त्यांनी, खूपच सुंदर केलं होतं. आणि त्यांची ओटी वगैरे पण भरली होती. आणि आमच्याकडे कुलतीचं वाण म्हणतात त्याला, ते कुलतीचं वाण त्यांनी दिलं. ह्याच माझ्या जाऊबाई आहेत आणि ह्यासुद्धा जाऊबाईच लागतात. आम्ही गेलो होतो वाण द्यायला आणि माझी स्वानंदी झोपली होती. आई गो, केस सोड, मागून हात घालते आणि केस ओढते, बघा बघा बघा, अगं बॅड गर्ल. आणि स्वानंदी झोपली होती. ओ मा ओ टिकू टिकू थांब, आता आपण व्हिडिओ काढू. हा, इकडे बघ, आपण बोलू, इकडे बघा. हो, स्वानंदी झोपली होती आणि आई भरपूर वेळपर्यंत आई तिकडे गेली होती. मग स्वानंदी उठली. हो, भरपूर आम्ही मंदिरामध्ये पण गेलो होतो वाण द्यायला आणि इकडे पण घरोघरी पण फिरावं लागलं. तिकडून पण वाण देऊन आलो होता. हो ना बाळा,
हो ना मा. आणि बस आता झालेला आहे आणि सकाळपासून उपवास आहे आज. हो ना मला बोलू दे ना बाळा. सकाळपासून उपवास आहे आता. बस आता पटापट स्वयंपाक करून जेवणच करायचं आहे, कारण की आता संध्याकाळ पण होत आलेली आहे. स्वानंदीला आल्याबरोबर आधी जेवायला दिलं, कारण दुपारचं जेवणच स्वानंदीने केलं नव्हतं. आणि स्वानंदीला हळदी कुंकू लावलं की स्वानंदीचं असंच असते. अगं अगं खायचं का तुला ते? बस बॅड गर्ल आहे. तर अशा प्रकारे आमचा संक्रांतीचा दिवस गेला आणि खूपच धकाधकीचा गेला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कारण स्वानंदीला सांभाळून सगळं काही करायचं होतं, म्हणून खूप भारी गेलं सगळं काही. आणि माझ्यासाठी सुद्धा सगळ्या पद्धती नवीन होत्या, म्हणून मला त्या शिकायलासुद्धा वेळ म्हणजे हा दिवस आता मी या दिवशी शिकलेली आहे. आता पुढच्या वर्षी नक्कीच मी त्या आठवणीत ठेवीन आणि सगळं काही जसं तसं करण्याचा प्रयत्न करीन. आणि हे बघा, आम्ही ज्या दिवशी गावी गेलो होतो त्या दिवशी स्वानंदी आणि तिची आजी खूप छान अशी खेळत होती. स्वानंदीच्या आजीला पान खायची सवय आहे, तर त्या पान खायला बसला की स्वानंदीला रोजचंच झालेलं आहे की स्वानंदी पान खायला बसला त्या की स्वानंदी जाऊन त्यांच्या मांडीवरती बसते आणि त्यांचं सगळं अडकित्ता, सुपारी, पान सगळं काही फेकफाक करते. तिचं ते झालेलंच आहे. आणि स्वानंदीच्या लुटीचा सुद्धा व्हिडिओ मी याच व्हिडिओमध्ये जोडणार होती, पण भरपूर मोठा व्हिडिओ झालेला आहे, कारण की स्वानंदीचा लुटीचा व्हिडिओसुद्धा खूप मोठा आहे. आणि स्वानंदीची लूट दुसऱ्या दिवशी आम्ही केली होती, तर दुसऱ्या दिवसचा तो व्हिडिओ या व्हिडिओनंतर स्वानंदीची लुटीचा सुद्धा व्हिडिओ येणार आहे. तर नक्की बघा हाही व्हिडिओ आणि पुढचाही व्हिडिओ नक्की बघा. तर तुम्हाला आमच्याकडची पद्धत संक्रांतीची आणि आजचा आमचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते मला कॉमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका, कारण की तुमच्या एका लाईकमुळे मला खूप आनंद होतो आणि मला एक मोटिवेशन मिळते, म्हणून लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि मला सपोर्ट करण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा चॅनलला. तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील आपले तर नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलला असंच प्रेम देत राहा. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू.